हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल आरुद्रस ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही कृष्ण जन्माष्टमी दिवशी काय काय केले हे तुम्ही पाहिलेच असेल. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे कृष्णाला अभिषेक घालून पाळण्यात घालायचे आहे. इथे आम्ही सर्वजण मंत्र म्हणत म्हणत अभिषेक घालत आहोत. इथे आम्ही पहिल्यांदा कृष्णाला गरम पाण्याने अभिषेक घातला आणि आता दुधाने अभिषेक घालणार आहोत. गाईच्या दुधाने अभिषेक घालून झाल्यानंतर आता दह्याने अभिषेक घालत आहोत. त्यानंतर आम्ही चंदनानेही अभिषेक घातला. आणि त्यानंतर मग तूप, मध आणि साखरेने अभिषेक घातला. अभिषेक घालत असताना आम्ही मंत्र म्हणतच होतो. सर्व अभिषेक पूर्ण झाल्यानंतर परत आम्ही स्वच्छ असे गरम पाण्याने बाळकृष्णाला धुवून घेतले. बाळकृष्णाला गरम पाण्याने आंघोळ घालून झाल्यानंतर माझ्या पदरानेच त्यांना स्वच्छ असे पुसून घेतले. आता आम्ही बाळकृष्णांना स्वच्छ अशी वस्त्र घालून घेणार आहोत. इथे मी तुळशीची आणि फुलांची माळ केलेली आहे, ती आम्ही इथे घालून घेणार आहोत. फुलं पुष्पं समर्पयामि. बाळकृष्णांना वस्त्र आणि फुलांची माळ घालून झाल्यानंतर आम्ही त्यांची आरती करून घेत. वस्त्र घातल्यानंतर आमचे बाळकृष्ण कसे दिसत आहेत पहा. तर आता वेळ आलेली आहे. आता बाळकृष्णांना पाळण्यात घालायचे आहे. तर आमच्या इकडे बाळकृष्णांना पाळण्यात कसे घालतात पहा. जसे आपण एका बाळाला पाळण्यात घालतो ना, तसेच बाळकृष्णांना पाळण्यात घालायचे असते. गणपती कृष्णाला खेळायला द्या. तर पाहू शकता किती मस्त असे आम्ही बाळकृष्णांना पाळण्यात घातलेले आहे. आणि पाहू शकता बाळकृष्ण आमचा पाळण्यामध्ये किती मस्त असं बसलेला आहे. बाळकृष्णाला पाळण्यात घातलेला आहे. आता आपल्याला पाळणा म्हणायचा आहे.
इथे तुम्ही पाहिलेच असेल या आजीने किती छान असा पाळणा बांधलेला आहे. आमचं पाळणा म्हणून झालेलं आहे. आता आम्ही आरती करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आमची सर्वांची आरती ही करून झालेली आहे. इथे आम्ही सर्वजण आता बाळकृष्णावर फुले वाहत आहोत आणि माझी छोटी ही राधा तुम्ही पाहू शकता कशी बाळकृष्णाला फुले वाहत आहे. आम्ही सर्वांनी फुले वाहून झाल्यानंतर बाळकृष्णाला नैवेद्यही दाखवलेला आहे आणि आता सगळीकडची लाईट ही बंद केलेली आहे, कारण बाळकृष्णाला पाळण्यात घातल्यानंतर 10 मिनिट लाईट तरी बंद करायची असते. पाळण्यात घातल्यानंतर बाळकृष्ण झोपतात असे म्हटले जाते, म्हणून आम्ही थोडा वेळ लाईट घालवली. मी जो नैवेद्यामध्ये सुंठोडा बनवला होता तोच इथे सर्वांना वाटत आहे आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी छान असा फोटो काढला. तर या ज्या आजी आहेत त्या इथे अरुणाला बोलत होत्या की तुझ्या लग्नातही मला बोलव. या आजींचे वय 90च्या वर आहे. आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत. इथे आमचा सर्व कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर मग आम्ही सर्वांसाठी शाबू चिवडा आणला होता, मग तो आम्ही सर्वांना दिला. तर इथे आमचा आजचा कार्यक्रम खूप छान असा झाला. तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.